सी शंकर नायर यांचा जन्म 1857 मध्ये झाला। त्यांचं पूर्ण नाव चेट्टूर शंकरा नायर आहे। त्यांचे वडील ब्रिटिश सरकारमध्ये तहसीलदार पदावर होते। नायर हे व्यवसायाने वकील आणि ते एका मल्याळी कुटुंबातील होते। त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। 1884 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना मलबार जिल्ह्याच्या तपास समितीचं सदस्य बनवलं। त्यानंतर ते 1908 पर्यंत ब्रिटिश सरकारचे महाधिवक्ता राहिले। त्याच वर्षी ते मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही झाले। 1912 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट ही पदवी दिली। त्यानंतर त्यांनी सतत ब्रिटिश सरकारच्या उणीवा दाखवल्या आणि सुधारणेसाठी सूचनाही दिल्या। त्यावेळी असं करणारे ते एकमेव भारतीय होते। पण 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडला। त्यांच्या निषेधार्थ त्यांनी व्हाईसरॉय काउन्सिलचा राजीनामा दिला। त्यानंतर ते तत्कालीन भारत सचिवांचे सल्लागार बनले। यानंतर त्यांनी अनेक वेळा भारताच्या राष्ट्रीय चळवळीतही भाग घेतला। नायर कदाचित ब्रिटिश सरकारसाठी काम करत राहिले असावेत। ते भारतातील देशव्यापी चळवळींमध्ये सतत सहभागी व्हायचे। 1922 मध्ये नायर यांनी गांधी आणि अराजकता नावाचं एक पुस्तक लिहिलं। या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आणि गांधींमधील फरकांबद्दल सांगितलं। तसेच 1919च्या पंजाब बंडाच्या वेळी ब्रिटिश न्यायालयाने असा निर्णय दिला की त्यांना त्यांच्या पुस्तकाचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर सर मायकेल फ्रान्सिस ओ डायर यांची बदनामी केल्याचं त्यात म्हटलं गेलं।